हे आहे विरूपाक्ष मंदिर, हे आहे नंदी मंडपम, त्याचं मेन डोर, महाद्वार. We are at Pattadakkal right now. Pattadakkal is one of the World Heritage Sites. आणि पट्टडक्कल ह्या शब्दाचं मिनिंग होतं द प्लेस फॉर कोरोनेशन. इथं चालुक्य डायनेस्टी मधले जे राजे आहेत ना, त्यांचं कोरोनेशन इथं होत असेल. सकाळी ऐहोळेवरून आपण पट्टडक्कलला आलोय. पट्टडक्कल हे मनाला थोडं अवघड आहे. मनाला अवघड जरी असलं तरी ही जागा खरंच खूप सुंदर आहे. हे जे टेम्पल्स आहेत ना, हे टेम्पल्स खूप मोठे आहेत. म्हणजे तुम्हाला या फोनच्या कॅमेऱ्यामधून इतकं चांगलं दिसून नाही येणार आहे, पण बिलीव्ह मी हे खूप ह्यूज आहेत. ऐहोळेमधले जे टेम्पल स्ट्रक्चर्स आहेत ते ॲज कम्पेअर टू पट्टडक्कलमध्ये जे आहेत त्याच्या कम्पॅरेटिव्हली ते खूप लहान आहेत. ते जे टेम्पल स्ट्रक्चर स्टाईल्स आहेत ते पहिलं ऐहोळेमध्ये डेव्हलप झाले, त्यानंतर त्यांनी पट्टडक्कलमध्ये तशा पद्धतीचे टेम्पल्स बांधले. पट्टडक्कलमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारचे टेम्पल स्ट्रक्चर स्टाईल्स बघायला मिळतील. जे नॉर्थ इंडियामध्ये जे नागरा स्टाईल टेम्पल स्ट्रक्चर्स वापरलं जायचं, टेम्पल स्ट्रक्चर स्टाईल वापरली जायची, आणि जे साऊथ इंडियामध्ये द्रॅविडियन टेम्पल स्ट्रक्चर स्टाईल वापरली जायची, तर ते दोन्ही पण तुम्हाला इथं बघायला मिळेल. तुम्हाला खरं सांगतो, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं सगळ्या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीचं काम केलंय, तेच चांगल्या पद्धतीचं काम तुम्हाला इथं पण बघायला मिळेल. मी इथं बघू शकताय, इथं जे आहे ते नॉर्थ इंडियन नागरा स्टाईलमध्ये बनवलेलं टेम्पल आहे. हे जे आहे हे आहे साऊथ इंडियन द्रविडियन स्टाईलमध्ये बनवलेलं टेम्पल. हे जे टेम्पल कंपाऊंड आहे किंवा हे जे टेम्पल कॉम्प्लेक्स आहे, या टेम्पल कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला गलगनाथ टेम्पल, मल्लिकार्जुन टेम्पल, त्यानंतर तुम्हाला इथं विरूपाक्ष टेम्पल बघायला मिळेल. सोबतच इथे एक जैन टेम्पल सुद्धा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही ऑक्टोबरमध्ये आलो, त्यामुळं ऑक्टोबर हीट भयानक आहे. सोबतच ऊन पडायला लागले, त्यानंतर शिराळ पडायला लागले, आणि शिराळ पडल्यानंतर आम्ही चांगले फोटोज आणि व्हिडिओज घेऊ शकतोय. पण ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस आम्हाला काही पर्यायच नाही आहे. ते जसे व्हिडिओज येतात तसे व्हिडिओज घ्यावे लागतात, आणि सोबतच आम्ही टॅन होतोय. तर आपण आता मल्लिकार्जुन टेम्पलमध्ये आहे. म्हणजे जे पट्टडक्कलमधलं टेम्पल कंपाऊंड आहे, तर त्या टेम्पल कंपाऊंडमध्ये एक मल्लिकार्जुन मंदिर आहे, आणि त्या मल्लिकार्जुन मंदिराच्या बाहेर आहे आपण. आणि जसं आपण आतमध्ये जातो तसं तुम्हाला एक आतमध्ये ओपन कोर्टयार्डसारखा पोर्शन ठेवलेला आहे, आणि तिथून एक लाईट यायला लागली आहे. तर तुम्ही बघू शकताय, एकतर इतकी भयान शांतता आहे इथं, आणि सोबतच अशा वरतून अशा पद्धतीची लाईट यायला लागली आहे. आणखी अजून एक गोष्ट, अशीच पद्धतीची अजून एक लाईट, इथं एक मूर्ती आहे, आणि त्या मूर्तीच्या बरोबर वरती यायला लागली आहे. हे बघायला इतकं सुंदर आहे, म्हणजे मला नाही माहिती तुम्हाला फोनच्या कॅमेऱ्यामधून ते कितपत ब्युटिफुल दिसायला लागलं आहे, पण हे खरंच खूप सुंदर आहे. ओके, तर तुम्हाला हे जे समोर दिसतंय हे आहे विरूपाक्ष मंदिर, आणि हे जे पट्टडक्कलमधलं जे टेम्पल कंपाऊंड आहे, तर या टेम्पल कॉम्प्लेक्समधलं हे एकमेव मंदिर आहे जिथं अजून पण पूजा केली जाते. हे जे आहे हे आहे महाद्वार, हे जे आहे हे आहे नंदी मंडप, आणि त्याच्या समोर विरूपाक्ष मंदिर, जे की अजून फंक्शनल आहे, म्हणजे अजून याच्यामध्ये पूजा केली जाते.
चालुक्य डायनेस्टीमधले जे काही सगळे राजा होते तर ते राजा सगळे जे राजे लोक होते तर ते भगवान महादेवाचे खूप मोठे भक्त होते. त्यामुळे तुम्ही हे जे पूर्ण पट्टडकलमधलं टेम्पल कंपाऊंड आहे तर याच्यामधले मोस्ट ऑफ द मंदिरं तुम्हाला महादेवाचेच मिळतील. पट्टडकलचं जे टेम्पल कंपाऊंड आहे त्याचं गेट आणि त्या गेटच्या एकदम समोरच आहे शिवप्रसाद भोजनालय. तिथं आम्ही आता लंच करणार आहे. तिथं त्यांनी दिले आंबाड्याची भाजी, शेंगा चटणी, खरडा, त्यानंतर वांग्याची भाजी, त्यानंतर मसुरीची भाजी आणि भाकरी. आता आम्ही पट्टडकलमधून परत ऐहोळेला आलो आहे. आमचं सगळं जे हे लगेज होतं ते सगळं लगेज आम्ही परत घेतलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे बदामीला. तर बदामीला जाताना वाटत काही व्हिडिओज नाही करणार आहे, नंतर तिथं बदामी गेल्यानंतर भेटूया.